नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर. माझं YouTube चॅनल मॅथराज अकॅडमी चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. आणि आज आपण पाहणार आहोत डिफरन्शिएशनचा पुढचा प्रॉब्लेम. आणि प्रॉब्लेम असा आहे, डिफरन्शिएट x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 होल क्यूब प्लस x क्यूब मायनस 5x मायनस 2 होल रेस टू 4 विथ रिस्पेक्ट टू x. बघा, सर्वप्रथम आपण दिलेले जे फंक्शन आहे त्याला नाव देऊ. सोल्युशन let y equal to x square plus 4x plus 1 cube plus x cube minus 5x minus 2 raised to 4. बघा पुढं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता हे दोन फंक्शन जे आहेत ते ऍडिशन मध्ये आहेत. इथे दोन फंक्शन ऍडिशन मध्ये आहेत, तर त्याचा डायरेक्टली आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ. बघा, इथं असेल dy बाय dx इक्वल टू d dx ऑफ x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 क्यूब प्लस d dx ऑफ x क्यूब मायनस 5x मायनस 2 रेस टू 4. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी x रेस टू n हा फॉर्म्युला यूज करावा लागेल दोन्ही पण ठिकाणी. तर या ठिकाणी मग असं येईल 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1, 3 मायनस 1 2 होतो, इथं 2 येईल, इंटू d dx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ आता ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं येईल एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1, इथं प्लस. आता या ठिकाणी 4 हा खाली येतो म्हणजे 4 x क्यूब मायनस 5x मायनस 2 आणि 4 मायनस 1 3 म्हणजे इथं 3 येईल. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ d dx ऑफ x क्यूब मायनस 5x मायनस 3. तर बघा, आता या ठिकाणी हे जे फंक्शन ब्रॅकेट मध्ये आहे त्याचं प्रत्येकाचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. तर या ठिकाणी असं येईल मग 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 स्क्वेअर इंटू d dx ऑफ d dx ऑफ x स्क्वेअर प्लस d dx ऑफ 4x प्लस d dx ऑफ 1, पुन्हा प्लस 4 इंटू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 क्यूब इंटू आता या प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह d dx ऑफ x क्यूब d dx ऑफ x क्यूब मायनस d dx ऑफ 5x मायनस d dx ऑफ 3. बघा, त्यानंतर आता प्रत्येकाचा सेपरेट घेऊ डेरिव्हेटिव्ह. 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 चा स्क्वेअर. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2x प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह येतो फक्त 4 येतो म्हणजे 4 प्लस आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 हा कॉन्स्टंट आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. पुन्हा प्लस 4 गुणिले एक्स क्यूब प्लस इथं मायनस आहे मायनस 5x मायनस 2 क्यूब. त्याच्यानंतर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येतो 3x स्क्वेअर, 3x आणि 3 मायनस 1 2 म्हणजे 3x स्क्वेअर मायनस या ठिकाणी 5x चा डेरिव्हेटिव्ह येतो फक्त 5 येतो आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह हा 0 येतो. आणि आपला आता फायनल आन्सर येईल बघा 3 इंटू ही टर्म अगोदर घेऊ 2x प्लस 4 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 स्क्वेअर प्लस या ठिकाणी 4 इंटू ही टर्म अगोदर घेऊ 3x स्क्वेअर मायनस 5 इंटू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 क्यूब. आणि हे आहे आपलं फायनल आन्सर dy बाय dx. बघा, पुढचा प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएट 1 प्लस 4x रेस टू 5 इंटू 3 प्लस x मायनस x स्क्वेअर रेस टू 8. या ठिकाणी दोन फंक्शन आहेत आणि त्यांचा प्रोडक्ट आहे.
तर या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टचा फॉर्म्युला वापरायचा आणि हे जे फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स न डिफरन्शिएट करायचंय आणि प्रोडक्टचा फॉर्म्युला असा आहे डी डीएक्स ऑफ यू इंटू व्ही असं जेव्हा असतो त्यावेळेस आपल्याला पहिलं फंक्शन जशाला तसं घ्यावं लागतं म्हणजे इथं यू येईल नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डी डीएक्स ऑफ व्ही इथं प्रोडक्ट असल्यानंतर प्लस येतो नंतर सेकंड फंक्शन जशाला तसं येतं आणि डी डीएक्स ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे यू अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचंय तर बघा दिलेल्या फंक्शनला आपण सर्वप्रथम नाव देऊ लेट y इक्वल टू 1 प्लस 4x रेस टू 5 इंटू 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 8 याला लगेच बघा डिफरन्शिएट करू म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल मग बघा y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तर dy बाय dx इक्वल टू डी डीएक्स ऑफ पूर्ण फंक्शन घेऊ 1 प्लस 4x होल रेस टू 5 इंटू 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर होल रेस टू 8 आता आपल्याला u इंटू व्ही चा फॉर्म्युला यूज करायचा याला आपण u कन्सिडर करू आणि हा v आहे असं कन्सिडर करू इथं परत एकदा मी फॉर्म्युला लिहितो डी डीएक्स ऑफ u इंटू व्ही इक्वल टू u इंटू डी डीएक्स ऑफ व्ही प्लस v इंटू डी डीएक्स ऑफ u तर बघा आता पहिलं फंक्शन जशाला तसं ठेवायचं म्हणजे असं येईल इथं 1 प्लस 4x रेस टू 5 इंटू डी डीएक्स ऑफ 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 8 पुन्हा प्लस आता हे दुसरं फंक्शन जशाला तसं ठेवायचं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं येईल 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 8 इंटू डी डीएक्स ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे 1 प्लस 4x रेस टू 5 1 प्लस 4x रेस टू 5 बघा मग पुढं हे जशाला तसं येईल 1 प्लस 4x रेस टू 5 आता याचा डेरिव्हेटिव्ह x रेस टू यांचा फॉर्म्युलानुसार घ्यायचा तर इथं येईल 8 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर आणि 8 मायनस 1 इथं 7 येतो त्याचा पॉवर 7 येतो आणि नंतर या पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी डीएक्स ऑफ 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस मध्ये प्लस 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 8 आता इथं परत आपल्याला एक्स रेस टू यांचा फॉर्म्युल्यानुसार त्याला सोडवायचं म्हणजे इथे येईल 5 आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये 1 अधिक 4x आणि 5 मायनस 1 म्हणजे इथं 4 येईल आणि नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस 4x बघा त्याच्यानंतर असं येईल मग हा 8 आपण इकडे घेऊ म्हणजे इथं येईल 8 गुणिले 1 अधिक 4x चा घातांक 5 त्याच्यानंतर ही टर्म येईल 3 अधिक x मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 7 आता या प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह बघा डायरेक्टली घेऊ आपण 3 चा डेरिव्हेटिव्ह 3 हा कॉन्स्टंट आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो 0 प्लस x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 येतो x चा डेरिव्हेटिव्ह असा याच्या पॉवर मध्ये काही नाही म्हणजे 1 असतो इथं 1 येईल आणि 1 मायनस 1 0 येतो बघा x चा डेरिव्हेटिव्ह असा येतो डी डीएक्स ऑफ x पॉवर मध्ये 1 असतो इथं 1 येईल त्याच्या गुणाकारामध्ये x रेस टू 1 मायनस 1 1 मायनस 1 म्हणजे 0 असतो 1 गुणिले x रेस टू 0 आणि x रेस टू 0 ची किंमत येते 1 येते 1 गुणिले 1 आणि 1 गुणिले 1च येतो म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येतो 2x आणि 2 मायनस 1 म्हणजे 1 असतो याच्या पॉवर मध्ये 1 येतो तो नाही लिहिला तरी चालतो पुन्हा प्लस 3 अधिक x वजा x स्क्वेअर रेस टू 8 इथं 5 गुणिले 5 आणि इथं 1 अधिक 4x त्याच्यानंतर बघा याचा डेरिव्हेटिव्ह 1 अधिक 4x चा 1 हा कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो 0 अधिक आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह येतो 4 बघा मग शेवटी येईल
8 गुणिले, आता ही टर्म आपण अगोदर घेऊ, 0 अधिक 1 वजा 2x म्हणजे 1 वजा 2x, पुन्हा 1 अधिक 4x चा घातांक 5, पुन्हा ही टर्म 3 अधिक x वजा x वर्ग आणि त्याचा घातांक 7, पुन्हा प्लस, आता या ठिकाणी बघा 0 प्लस 4 म्हणजे 4 आणि हे 5 गुणिले 4 20 येतात, 20 ही टर्म अगोदर घेऊ, 1 अधिक 4x आणि नंतर 3 अधिक x वजा x वर्ग त्याचा घातांक 8 आणि हे आहे आपलं फायनल आन्सर dy/dx. बघा या ठिकाणी 4 राहिला होता, या ठिकाणी आणि या ठिकाणी 4 घ्या. बघा पुढचा प्रॉब्लेम असा आहे, डिफरन्शिएट x अपॉन रूट 7 मायनस 3x विथ रिस्पेक्ट टू x. या ठिकाणी फ्रॅक्शन आहे, x म्हणजे अंश आणि छेदामध्ये लिहिलेला आहे आणि याचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी असा यूज करायचा आहे, जर कोशंट मध्ये असेल d dx ऑफ u अपॉन v जर असेल तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागतो. बघा खालचं जे फंक्शन आहे v त्याला जशाला तसं घ्यायचं, फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे न्यूमरेटरचा इथं u येतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ u, नंतर गुणाकार होता त्यावेळेस प्लस होतं, भागाकारामध्ये मायनस येतं म्हणजे इथं मायनस येईल, नंतर पहिलं फंक्शन म्हणजे अंश स्थानाचं फंक्शन जशाला तसं, डेरिव्हेटिव्ह ऑफ हे खालच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे डी dx ऑफ फी आणि छेदामध्ये हा जो फी आहे त्याचा स्क्वेअर घ्यावा लागतो म्हणजे खालच्या फंक्शनचा वर्ग म्हणजे फीचा वर्ग. तर बघा हे जे फंक्शन आहे त्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सोल्युशन मध्ये दिलेल्या फंक्शनला आपण नाव देऊ लेट y इक्वल टू x अपॉन अंडर रूट 7 मायनस 3x. लगेच डिफरन्शिएट करू म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, बघा तर पुढे असेल मग dy/dx इक्वल टू d dx ऑफ x अपॉन रूट 7 मायनस 3x. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे आणि या ठिकाणी आता बघा u म्हणजे x आहे आणि v म्हणजे अंडर रूट 7 मायनस 3x. तर आता बघा मग त्या ठिकाणी सेम फॉर्म्युला यूज करायचा, खालचं फंक्शन घ्यायचं अगोदर म्हणजे अंडर रूट 7 मायनस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x d dx ऑफ x, u म्हणजे इथं x आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x, पुन्हा वजा, आता हे x जशाला तसा घ्यायचा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 7 मायनस 3x आणि छेदामध्ये येईल मग हे जे फंक्शन आहे खालचं त्याचा वर्ग घ्यायचा म्हणजे असं येईल अंडर रूट 7 मायनस 3x चा स्क्वेअर. नंतर आता बघा हे बघा x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो म्हणजे इथं येईल अंडर रूट 7 वजा 3x गुणिले x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो 1 इथं वजा x तशाला तसा येईल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 7 मायनस 3x, एखादा फंक्शन रूट मध्ये असतो असेल आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असा असतो 1 भागिले 2 वर्गमुळात 7 वजा 3x आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे वर्गमुळातलं फंक्शन आहे 7 वजा 3x त्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यावा लागतो म्हणजे d dx ऑफ 7 वजा 3x आणि नंतर हे खालच्या फंक्शन घेऊ. बघा वर्गमुळात 7 वजा 3x आणि त्याचा जर वर्ग घेतला तर त्याचा वर्ग असा येतो 7 वजा 3x. त्याच्यानंतर तर बघा मग पुढे असं येईल वर्गमुळात 7 वजा 3x, याचा जर गुणाकार 1 सोबत केला तर तोच येईल फंक्शन वजा, आता हे x भागिले असेल तर x भागिले वर्गमुळात 7 वजा 3x आणि आता याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ, 7 चा डेरिव्हेटिव्ह येतो 0 आणि 0 वजा आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह येतो फक्त 3 भागिले मग त्याच्या भागाकारामध्ये इथं असं येईल 7 वजा 3x, तो जशाला इथं 2 राहिले बरं का 2 इथं 7 वजा 3x. आता ह्या फंक्शन ह्यानं आपण याला मल्टिप्लाय करू
क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर या ठिकाणी असेल मग वर्गमुळात 7 वजा 3x गुणिले 2 वर्गमुळात 7 गुणिले x म्हणजे असं इथं 2 आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर इथं फक्त 7 वजा 3x येतो. त्याच्यानंतर हा मायनस आणि 0 मायनस 3 हे मायनस 3 येतं, मायनस मायनस प्लस होतो. नंतर इथं 3x येईल आणि हे जे फंक्शन आहे 2 वर्गमुळात 7 वजा 3x याचा आणि याचा गुणाकार होतो. तर असं येईल मग इथं 2 वर्गमुळात 7 वजा 3x गुणिले 7 वजा 3x हे मल्टिप्लिकेशन मध्ये असेल आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. बघा या ठिकाणी काटाकाटी होते, म्हणजे इथं असं येईल, त्या दोन याला आपण मल्टिप्लाय करू, इथे येईल 2 गुणिले 3 हे सॉरी 7, 2 गुणिले 7 14 वजा 2 गुणिले 3 6x येतो, वजा 6x आणि अधिक हा 3x जशाला तसा राहतो. भागाकारामध्ये हे 2, आता वर्गमुळात 7 वजा 3x याचा पॉवर असतो 1/2 म्हणजे 7 वजा 3x चा पॉवर 1/2 आणि त्याच्या गुणाकारामध्ये 7 वजा 3x म्हणजे याचा पॉवर 1 असतो. तर या ठिकाणी बघा वजा 6x अधिक 3x या ठिकाणी हे येतो वजा 3x येतो म्हणजे 14 वजा 3x भागिले इथं 2. आता ह्या दोघांचा जो हे आहे पाया म्हणतो आपण याला किंवा बेस म्हणतो हा सेम आहे आणि याचा घातांक 1/2 आणि याचा 1 आहे, त्या दोघांची बेरीज होते. घातांक फक्त इथे येतो सॉरी बेस असा येतो 7 वजा 3x आणि त्याच्या घातांकाची बेरीज म्हणजे 1/2 अधिक 1 या ठिकाणी 3/2 येतो आणि हे आहे आपलं फायनल आन्सर dy/dx. बघा पुढचा प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएट x³ - 5 होल रेस टू 5 डिवायडेड बाय x³ + 3 होल रेस टू क्यूब विथ रिस्पेक्ट टू x. हे फंक्शन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x न डिफरन्शिएट करायचंय. याला आपण नाव देऊ अगोदर लेट y = x³ - 5 रेस टू 5 अपॉन x³ + 3 रेस टू 3. डिफरन्शिएट करू याला आपण. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, तर या ठिकाणी असं येईल. मग बघा इथं क्वोशंटचा फॉर्म्युला यूज करायचा dy/dx = हे खालचं फंक्शन अगोदर जशाला तसं घ्यायचं म्हणजे न्यूमरेटरला घ्यायचं x³ + 3 आणि त्याचा क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हे जे अंशस्थानाचं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ddx ऑफ x³ - 5 रेस टू 5. पुन्हा इथं मायनस येतो. पुन्हा हे फंक्शन वरचं जशाला तसं घ्यायचं म्हणजे असं येईल x³ - 5 रेस टू 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हे जे खालचं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथे येईल x³ + 3 रेस टू 3 आणि त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये डिवायडेड बाय x³ + 3 त्याचा क्यूब आणि पुन्हा त्याचा स्क्वेअर असतो, इथं स्क्वेअर येईल. नंतर बघा आता याचा आणि त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ, तर इथं असं येईल मग x³ + 3 क्यूब इंटू x⁻n चा फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे इथं 5 येतो गुणिले x³ - 5 रेस टू 5 - 1 4 येतो आणि इंटू ddx ऑफ x³ - 5. त्याच्यानंतर मायनस x³ - 5 रेस टू 5 इंटू हा 3 इकडे येतो म्हणजे 3 इंटू x³ + 3 आणि 3 - 1 या ठिकाणी 2 येतो 2 इंटू ddx ऑफ x³ + 3 आणि हे खालचा तशाला तसं येईल. आता इथं बघा हे 3 आणि 2 एकमेकाच्या पॉवर मध्ये, हे पण पॉवर मध्ये हे पण पॉवर मध्ये, त्यांचा गुणाकार होतो 3 दोन्ही 6 येतो इथं म्हणजे इथं x³ + 3 3 दोन्ही इथं 6 येतो. तर बघा आता नंतर हा 5 आपण इकडे घेऊ 5 गुणिले x³ + 3 रेस टू 3 इंटू
एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 आणि या ठिकाणी एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येतो 3x स्क्वेअर येतो. एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला यूज करायचा 3x स्क्वेअर मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह येतो 0. त्याच्यानंतर मायनस हा जो 3 आहे तो इकडे घेऊ आपण. इथे येईल 3x क्यूब मायनस 5 रेस टू 5 आणि त्याच्या गुणाकारामध्ये x क्यूब प्लस 3 आणि x क्यूब प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह येतो 3x स्क्वेअर प्लस 0 येतो. 3x स्क्वेअर प्लस 0 आणि त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये x क्यूब प्लस 3 रेस टू 6 बघा. त्यानंतर ही जी आता टर्म आहे याच्यामध्ये हे बघा x क्यूब प्लस 3 क्यूब आहे इथं x क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर आहे या ठिकाणी x क्यूब प्लस 3 स्क्वेअर ही आपल्याला टर्म कॉमन निघते आणि इथं 3x स्क्वेअर मायनस 0 म्हणजे 3x स्क्वेअर आणि 3x स्क्वेअर प्लस 0 म्हणजे 3x स्क्वेअर येतो. ही टर्म आणि ही टर्म इथं कॉमन निघते म्हणजे बघा इथं 3x स्क्वेअर आणि मल्टिप्लिकेशन मध्ये x क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर कॉमन निघतो. x क्यूब प्लस 3 स्क्वेअर हा कॉमन निघतो. त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये राहतो मग हा 5 याच्यातला स्क्वेअर म्हणजे निघाला तर इथं एकच राहतो फक्त x क्यूब प्लस 3 आणि त्याचा पॉवर 1 म्हणजे फक्त x क्यूब प्लस 3 आणि नंतर मल्टिप्लिकेशन मध्ये x क्यूब मायनस 5 रेस टू 4 x क्यूब मायनस 5 रेस टू 4 ही पण इथं टर्म कॉमन निघते. x क्यूब मायनस 5 रेस टू 4 ही टर्म इथं कॉमन निघते. तर बघा असे येईल इथं x क्यूब मायनस 5 रेस टू 4 ही टर्म इथं कॉमन निघते आणि इथं ब्रॅकेट मध्ये राहील मग फक्त बघा x क्यूब प्लस 3 5 इंटू x क्यूब प्लस 3 ही टर्म आणि ही टर्म कॉमन निघाली. पुन्हा मायनस इथं 3 आता इथं x क्यूब मायनस 5 राहतो फक्त x क्यूब मायनस 5 आणि इथं ही आणि ही टर्म कॉमन निघाली. तर बघा आणि डिवाइड मध्ये येईल मग ही टर्म x क्यूब प्लस 3 रेस टू 6 आणि या ठिकाणी बघा याचा आणि याचं पॉवर कॅन्सल होतो. ही पूर्ण टर्म कॅन्सल होते आणि इथं 6 मधून 2 फक्त काढायचे म्हणजे इथं 6 मायनस 2 होतो आणि इथं 4 येईल म्हणजे इथं 4 येतो फक्त. तर बघा मग पुढे असं येईल 3x स्क्वेअर इंटू x क्यूब मायनस 5 रेस टू 4 आणि आता याला आपण मल्टिप्लिकेशन करू आणि त्याची काटाकाटी करू. बघा 5 गुणिले x क्यूब 5x क्यूब पुन्हा प्लस 5 त्रिक 15 अधिक 15 पुन्हा मायनस 3x क्यूब आणि मायनस इंटू मायनस या ठिकाणी प्लस होतो प्लस 15 आणि भागाकारामध्ये असेल मग x क्यूब प्लस 3 आणि त्याचा पॉवर येतो 4 येतो कारण इथला 2 आणि याच्यातले 2 मायनस करावे लागतात 6 मधून 2 काढावे लागतात तर तिथं 4 राहतात. नंतर पुढे असं येतं मग तर बघा 3x इंटू x क्यूब मायनस 5 रेस टू 4 इथं 5x क्यूब मायनस 3x क्यूब इथं येतात 2x क्यूब येतो इंटू 2x क्यूब प्लस 15 आणि प्लस 15 इथं 15 आणि 15 30 येतात प्लस 30 आणि छेदामध्ये येईल मग इथं x क्यूब प्लस 3 रेस टू 4 आता त्याच्यानंतर याच्यामधून 2 कॉमन निघतो. 2 जर कॉमन काढला आपण तर या ठिकाणी असेल 2 कॉमन काढला तर 3 आणि 2 चा गुणाकार होतो आणि या ठिकाणी 6x मल्टिप्लिकेशन मध्ये x क्यूब मायनस 5 आणि या ठिकाणी राहतो x क्यूब प्लस
इथं 15 दोन्ही 30 होतात, तर इथं 15 राहतील. मग 15 कॉमन मध्ये इथं ब्रॅकेट मध्ये, आणि डिनॉमिनेटरला येईल एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 4, आणि या ठिकाणी 4 राहिला. आणि हे असेल आपलं फायनल आन्सर dy बाय dx. आणि आज या ठिकाणी आपण थांबू. राहिलेला क्वेश्चन पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.